Welcome to 4th AV. We come up to this part, epistolary novel. The word epistolary derives from the Latin word epistola, which means a letter. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also popular form of this type. तर रोजनिशी जी आहे ती सुद्धा ह्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे येते. नेक्स्ट टाइप गोथिक नॉव्हेल. गोथिक नॉव्हेल, the novels that include terror, mystery, horror, thriller, supernatural, doom, death or decay or haunted buildings are called the gothic novels. तर विशेष करून हा अतिशय वाचकप्रिय असा प्रकार आहे आणि सस्पेन्स हॉरर हे फार आवडतं. त्या प्रकारच्या कादंबऱ्यांना गोथिक नॉव्हेल असं म्हणतात. नॉव्हेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नॉवेल्स. तर अशा पद्धतीच्या कादंबऱ्या की ज्यात एक अद्भुतरम्य असं जग रेखाटलेलं आहे, एक सस्पेन्स आहे, एक प्रकारचं थ्रिल आहे, ते ह्या दाखवलेलं आहे या कादंबरीमध्ये. नेक्स्ट टाईप ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. हाऊएवर the author changes the places and names of character or even may change or avoid certain details of his life. It may or may not be in the first person narration. तर ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल म्हणजे आत्मचरित्रपर कादंबरी जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर, की जी लेखकाच्या जीवनावर आधारित आहे. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर. पण त्या ठिकाणी लेखक आपल्या पात्रांची नावं जी आहेत, जागा बदलू शकतो. इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ, किंवा काही जीवनातला भाग जो आहे तो बदलू शकतो, टाळू शकतो. आत्मचरित्रात्मक असा प्रकारचा हा कादंबरीचा हा प्रकार. ॲलिगोरिकल नॉव्हेल. ॲलिगोरिकल मीन्स रूपकात्मक, त्याला म्हणतात ॲलिगोरिकल नॉव्हेल. ॲलिगोरिकल नॉव्हेल अँड ॲलिगोरी is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. तर अशा पद्धतीने रूपकात्मक माध्यमातून त्या ठिकाणी ह्या कादंबऱ्या ज्या आहेत त्यात त्याने म्हटलं आहे द सरफेस मिनिंग ऑफ इच नॉवेल इज डिफरंट. तर बरोबर बघितलं तर अर्थ त्या ठिकाणी वेगळा लागतो, परंतु एक प्रतिकात्मकता जी आहे त्यात दडलेली असते. फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट, द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलिगोरी मे बी पॉलिटिकल. तर कदाचित त्या ठिकाणी प्रतिकात्मकता वापरून त्या ठिकाणी एखादी कादंबरी लिहिली जाते, त्यात राजकीय भाग असेल, रिलिजियस धार्मिक असेल, ऐतिहासिक असेल किंवा एखाद तत्त्वज्ञानात्मक असेल. या पद्धतीने ॲलिगोरी जी आहे दृष्टांत कथा मांडून त्या ठिकाणी एक समाज जीवनातला परिचय देण्याचं काम ह्या कादंबऱ्या करतात. युटोपियन और डिसयुटोपियन नॉव्हेल. युटोपियन मीन्स आदर्शवादी, आयडियल ज्याला म्हणतो आपण. युटोपियन और डिसयुटोपियन नॉव्हेल. युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. अशा प्रकारचं एक काल्पनिक अशी एक समाज व्यवस्था की ज्यात सगळं आदर्श घडतं आहे, आदर्शवाद आहे, त्याला म्हणतात युटोपियन नॉव्हेल. इट इज अ कॉमन लिटररी थीम एस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. तर विशेष करून वैज्ञानिक कादंबऱ्या असतील त्यात या पद्धतीने आदर्श समाज व्यवस्था कशी असावी याचा उल्लेख या कादंबरीमध्ये येतो. सायकोलॉजिकल नॉव्हेल हा एक प्रकार या ठिकाणी आलेला आहे. सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट और इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर. तर मुख्य पात्राच्या मनातली खळबळ जी आहे, मुख्य पात्राच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे त्याविषयीचा उल्लेख ह्या मानसशास्त्रीय कादंबरींमध्ये येतो. तर मानसिकदृष्ट्या त्या ठिकाणी संघर्ष जो आहे त्या पात्रांचा या ठिकाणी मांडलेला असतो. सायकोलॉजिकल नॉव्हेल हा एक प्रकार आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटीज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स. तर एक विचारांचा प्रभाव जो आहे त्याला म्हणतात स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस.
Incident of the plot are is in the sequence of their occurrences. The novelist narrates them as they enter the mind of the character. तर या पद्धतीने विशिष्ट अशा वैचारिक मालिका ज्या आहेत जीवनात चालणाऱ्या त्याचा उल्लेख ह्या कादंबरीमध्ये येतो आणि अशा ह्या विशिष्ट स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल हा एक प्रकार या ठिकाणी आलेला आहे. नंतर आहे बिल्डंग्स रोमन नॉव्हेल. बिल्डंग्स रोमन नॉव्हेल. द जर्मन वर्ड Bildungsroman indicate growth. The fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit and characters from their childhood to adulthood. तर पात्राचं बालपणापासून तर त्याचं प्रौढत्व जे आहे आणि त्याच्या मनातला संघर्ष, त्याच्यातलं चैतन्य, पात्ररचना ह्या सगळ्या गोष्टी ह्या कादंबरीमध्ये ह्या प्रकारामध्ये येतात. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, a cult of pulp magazines became popular, in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. तर अतिशय स्वस्त अशा लगद्यांचा विशिष्ट असा कागद आणि त्या कागदावर त्या ठिकाणी एक सर्वसामान्य माणसाची करमणूक व्हावी या पद्धतीने या कादंबरींची रचना केली जात असे. द पल्प फिक्शन इवन प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. तर काही ज्याला आपण गुप्तहेर ह्या कादंबऱ्या ज्या आहेत गुप्तहेर प्रकारात मोडणाऱ्या, हेरेगिरी करणाऱ्या किंवा सायन्स फिक्शन जे आहे त्याच्यामध्ये येतात. सायन्स फिक्शन इज अ जनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स. तर भविष्यात कसं काय परिस्थिती असणार आहे, कसं सायन्स असणार आहे, कशी टेक्नॉलॉजी बदलेल, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्सेस अँड एक्स्ट्राटेरेस्ट्रियल लाईफ. दॅट मीन्स अ क्रिएचर दॅट कम फ्रॉम अनदर प्लॅनेट, त्याला म्हणतात एक्स्ट्राटेरेस्ट्रियल, इतर परग्रहावरील जीव प्राणी. म्हणजे अतिशय छान असं भविष्याचा अंदाज घेऊन रेखाटलेला हा प्रकार आहे. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. फ्रँकेनस्टीन बाय मेरी शेली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवेल based on science and technology. The genre flourished in the second half of the 19th century. तर या पद्धतीने एक कादंबरीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. सायन्स तंत्रज्ञानाशी संबंधित ही कादंबरी आहे. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जनर ऑफ क्राईम फिक्शन. तर हेरेगिरी करणाऱ्या कादंबऱ्या ज्या आहेत हा सुद्धा एक सब जनर आहे, एक उपविभाग आहे त्या क्राईम फिक्शनमधला. अँड मिस्ट्री फिक्शन इन विच अन इन्व्हेस्टिगेटर or detective, either professional or amateur, investigates a crime of a murder. तर amateur means a person who takes part in a sport or an activity for pleasure, not for money as a job. तर व्यवसाय म्हणून नाही तर केवळ आनंदासाठी एखाद्या कार्यात किंवा क्रीडेमध्ये भाग घेणारा माणूस त्याला हौशी असं म्हणतात. तर अशा प्रकारचे काही लेखक या ठिकाणी आलेले आहेत की जे डिटेक्टिव्ह कादंबरींच्या माध्यमातून एक वेगळं जग आपल्या वाचकांसमोर उभं करतात आणि असे हे एक शोधमोहीम जी आहे, मर्डर जो आहे तो कशा पद्धतीने घडलेला आहे आणि त्या मर्डरची संपूर्ण माहितीची तो सगळा शोध जो आहे त्या ह्या कादंबरी प्रकारामध्ये येतो. तर या पद्धतीने काही कादंबरीचे प्रकार या ठिकाणी आपण बघितले. पुन्हा एकदा थोडंसं एक ओव्हरव्ह्यू आपण बघूया. टाईप्स ऑफ नॉवेल. रिअलिस्टिक नॉवेल नंबर 1, पिकारेस्क्यू नॉवेल नंबर 2, हिस्टॉरिकल नॉवेल नंबर 3, इपिस्टोलरी नॉवेल नंबर 4, गोथिक नॉवेल नंबर 5, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल नंबर 6, allegorical novel number 7, utopian dystopian novel number 8, psychological novel number 9, stream of conscious novel number 10, Bildungsroman novel number 11. And in this way total 11 types are given here, and types of novel and history of novel, this important part of our English language literature is given here. Okay, here we have completed our topic, and next we go to brainstorming activity. Let us stop here. Thank you.